आज आपण जो घटक बघत आहोत तो आहे डायरेक्शन्स आणि सब डायरेक्शन्स. डायरेक्शन्स म्हणजे काय तुमच्या लक्षात असेल किंवा तुम्हाला शिकवलं असेल, तुम्हाला समजून दिला असेल तर चांगली गोष्ट आहे. दिशा. डायरेक्शन्स म्हणजे काय? दिशा. डायरेक्शन्स म्हणजे दिशा. आणि सब डायरेक्शन्स म्हणजे काय? उपदिशा. एकदा जर हा घटक समजला तर तुम्हाला तर अनेक याच्यामध्ये अडचण येणार नाही. हा आपण इंग्लिश साठी आज समजून घेत आहोत. इंग्लिश घटक, इंग्लिश याच्यात. पण हा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा 8.2 ला दिशा नावाने सुद्धा घटक आहे. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा हा 8.2 साठी आपल्याला घटक शिकायचा. यावर बुद्धिमत्तेत प्रश्न असतात, शिष्यवृत्तीमध्ये असतात, नवोदयला असतात. तुम्हाला सांगतो नातीगोती या सदरात अनेक गोष्टींमध्ये दिशा, उपदिशा, क्रम, वरती जाणे, खाली जाणे, वरचा अपवर्ड, लोअर अशा प्रकारचे संदर्भ आणि संबोध यात असतात. ठीक आहे, चला आपण समजून घेऊ. मुळात आधी आपण दिशांची नावं एकदा लक्षात घेऊ, मग पुढे जाऊ. तुम्हाला माहित असतील बेसिक नावं. ठीक आहे, मुख्य दिशा आपल्या 4 आहेत. ईस्ट पूर्व दिशा, वेस्ट पश्चिम दिशा. स्पेलिंग्स लक्षात नसतील तर लक्षात घ्या, हे तुम्हाला कामाला येतील. नॉर्थ उत्तर दिशा, साऊथ दक्षिण दिशा. मी तुम्हाला वेगळ्या स्क्रीनवर हे समजून सांगणार आहे, थोडंसं रिवाइज करतो. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण आधी मुख्य दिशाच बघू. नॉर्थ म्हणजे काय? ज्यावेळी आपण एखादा स्क्रीन किंवा एखादा नकाशा बघत असतो त्यावेळी एका कोपऱ्यात अशी दिशा दिलेली असते, असा बाण असतो, आणि त्या बाणाच्या वर किंवा खाली असं काढलेलं असतं उत्तर दिशा, किंवा वरती लिहिलेलं असतं नॉर्थ. म्हणजे काय? या स्क्रीनची वरची दिशा ही नॉर्थ आहे, ही उत्तर आहे. किंवा हा नकाशा असेल तर याची वरची दिशा नॉर्थ आहे. जर तुम्हाला एक दिशा कळली, वरची नॉर्थ कळली, तर तुम्हाला ही नॉर्थ कळली की त्याच्या उलट साऊथ घ्यायची. म्हणजे ही जर वरची उत्तर असेल तर खालची तुम्ही दक्षिण लगेच सांगू शकता. ठीक आहे, मग आपण असे जर स्क्रीनकडे उभे असू तर आपल्या उजव्या हाताला असते ती असते पूर्व आणि डाव्याला असते ती असते पश्चिम. मग मी आता स्क्रीनकडे तोंड केलेलं आहे, तुमच्याकडे पाठ आहे, माझी ही उजवी बाजू, तुमची सुद्धा हीच उजवी बाजू, म्हणजे ही झाली पूर्व आणि ही झाली पश्चिम. कोणती झाली? पश्चिम. ठीक आहे, मग आता आपण हाच घटक वेगळ्या अँगलने दुसऱ्या याच्यावर समजून घेऊ. बघा, आपण समोर जर अशा पद्धतीने दिशा काढायला घेतल्या तर ही आपण म्हटलं नॉर्थ आणि ही साऊथ. बरोबर? नॉर्थ म्हणजे उत्तर. पुन्हा एकदा लक्षात घेऊ, त्याच्या उलट दक्षिण. आपण स्क्रीन, चित्र आणि समोरचं पुस्तक याच पद्धतीने चाललो आहोत. तर समोर बघितलं तर उजव्या हाताला इकडे येईल पूर्व म्हणजेच ईस्ट. ठीक आहे, नंतर वेस्ट पश्चिम. बरोबर? ही नॉर्थ. थोडासा वेळ गेला तरी काय हरकत नाही, पण नीट समजून घ्या. साऊथ. बरोबर? या झाल्या मुख्य दिशा. मग आता उपदिशा तुम्ही कशा लक्षात घ्याल तर उपदिशा अशी आहे, नॉर्थ ईस्ट. ही जी दिशा आहे ना, ही नॉर्थ ईस्ट आहे. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय? ईशान्य. मराठीतून याला ईशान्य म्हणणार. नॉर्थ ईस्ट. NE, मी याचा लॉंग फॉर्म इकडे लिहितो, नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, ईशान्य ही नॉर्थ ईस्ट. उपदिशा म्हणून छोटा बाण काढला. त्यानंतर इथं असेल तर याला उलट असतात, साऊथ ईस्ट. SOUTH, साऊथ ईस्ट. ठीक आहे, म्हणजेच काय? आग्नेय. आग्नेय. त्यानंतर आपल्याला जिकडून पाऊस येतो, दक्षिण भारत आणि पश्चिम भारत यांच्यामध्ये इकडून पाऊस येतो, नैऋत्य. म्हणजेच काय? साऊथ ईस्ट. साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट. ठीक आहे, साऊथ आणि वेस्ट या दोन्हींचं मिळून साऊथ वेस्ट. बघितलं?
ह्या दोघांचं साऊथ ईस्ट, दोघांचं मिळून या दोघांचं साऊथ वेस्ट आणि या दोघांचं मिळून नॉर्थ ईस्ट, बरोबर. आता ही कशी राहील, नॉर्थ वेस्ट. म्हणजे इथं वायव्य, वायव्यला आपल्या पाकिस्तान आहे, नॉर्थ वेस्ट. ठीक आहे, नॉर्थ वेस्ट. आले लक्षात? उपदिशा तुमच्या लक्षात आल्यात. हा घटक एकदा लक्षात येण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. समजले? तुम्ही स्क्रीन पॉज करून याचं चित्र काढून घेऊ शकता. चला दुसरा आपण, तर आपण ज्या घटकावरती होतो आपण तिथं आलो होतो. आता यामध्ये आपल्याला आणखी एक संकल्पना समजून घ्यायची. आपण दिशा समजून घेतल्या, उपदिशा समजून घेतल्यात. या दोन्ही दिशा यांचे स्पेलिंग बघा, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, ईशान्य. ईशान्य भारत म्हणजे इकडे 7 राज्य आहेत आपल्याकडचे, 7 राज्य. अरुणाचल, त्याच्यानंतर आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, बरोबर. अशा प्रकारचे मिझोराम, हे 7 राज्य आपल्या इकडे आहेत. साऊथ ईस्ट, आग्नेयला, आग्नेयला अंदमान निकोबार बेट आहेत आपल्याकडे. नॉर्थ वेस्ट, वायव्येला पाकिस्तान आहे. इकडं काय, इकडं अंदमान, अंदमान. इकडं काय आहेत, पूर्वोत्तर राज्ये, पूर्वोत्तर राज्ये, पूर्वेकडील राज्य. इथं आहे पाकिस्तान, वायव्येला आहे पाकिस्तान. आणि नैऋत्येला आपल्याला पाऊस येतो. काय येतो, नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून पाऊस येतो. आपण खुणा लक्षात ठेवण्यासाठी केलंय. ठीक आहे. आता वरच्या डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे. या बाणात वरची डायरेक्शन दाखवलेली आहे, तिला अप म्हणतात किंवा त्यालाच अपवर्ड म्हणतात, अपवर्ड. ठीक आहे. हा डाऊन आहे, खाली जाणारा, यालाच डाऊनवर्ड म्हणतात. लिफ्ट जर खाली चालली तर त्याला डाऊनवर्ड म्हणतात. लिफ्ट कुठं चालली, डाऊनवर्ड. तुम्ही कधी बसलात का लिफ्ट मध्ये? लिफ्ट मध्ये जर एखाद्या दवाखान्यात वगैरे पेशंट असतील त्यावेळी लिफ्ट असते, हॉटेलमध्ये असते, डाऊनवर्ड. हे दोन समजलेत. पुढचं बघू. त्यानंतर राईट साइड. पुन्हा आपण सांगितलं, मी स्क्रीन कडे तोंड केलंय, तुमच्या हातात पुस्तक आहे, तुमची उजवी बाजू राईट. ठीक आहे. आणि तुमच्या इकडची डावीकडची बाजू लेफ्ट. हे संबोध का समजून सांगितलेत, पुढचे प्रश्न महत्वाचे आहेत म्हणून. ठीक आहे. चला आता आपण प्रश्नांवर वळू, प्रश्न समजावून घेऊ. सॅम्पल क्वेश्चन्स बघा काय आहेत. विच डायरेक्शन डज द एरो इंडिकेट्स. हे स्पेलिंग तुम्हाला आले पाहिजे. डायरेक्शन म्हणजे दिशा, एरो म्हणजे बाण, इंडिकेट करतोय कोणती डायरेक्शन बाण सांगतो. हा बाण कोणती डायरेक्शन सांगतो, राईट असेल तरी इकडं, लेफ्ट असेल तरी इकडं. मग कोणती सांगतोय, हा लेफ्ट सांगतोय, बरोबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर लेफ्ट. पुढे सन सेट्स इन द, सन सेट्स, सन कुठे मावळतो, सन सेट्स इन द डायरेक्शन, कोणत्या दिशेला. ईस्ट असेल तर पूर्व, मावळतो कुठे, वेस्टला, पश्चिमेला, बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढे विच डायरेक्शन, वेस्ट म्हणजे पश्चिम, विच डायरेक्शन डज द गिव्हन एरो इंडिकेट्स. पुढचा जो एरो आहे तो कोणती डायरेक्शन सांगतो, कोणती डायरेक्शन सांगतो. मी आधीच स्पष्ट केलं होतं, अपवर्ड. कोणती सांगतो, वरती जाणारी, अपवर्ड, बरोबर आहे. चला ठीक आहे. पुढचं बघू. पुढचे प्रश्न आपल्याला बघायचे. पहिला आहे बघा आता, अ ट्री ग्रोज इन द डायरेक्शन. ट्री म्हणजे काय, झाड. ग्रोज इन द डायरेक्शन कोणत्या, खाली जातं ना जमिनीत, कवर जातं, वर जातं. मग डाऊन नाही, राईट नाही, अपवर्ड, लेफ्ट नाही, अपवर्ड. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यानंतर पुढे मुंबई इज इन द डायरेक्शन इन मॅप. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये मुंबई कोणत्या डायरेक्शनला आहे. बघा आता आपण असा भारताचा नकाशा काढतो, असा भारताचा नकाशा काढला, यात तुम्ही असा महाराष्ट्राचा नकाशा काढला तर मुंबई इकडे आहे. म्हणजे ही झाली ईस्ट, ही झाली नॉर्थ, ही साऊथ, ही वेस्ट. तर मुंबई कुठे आहे, इकडे आहे, वेस्टला. कुठे आहे मुंबई, वेस्ट मध्ये. ठीक आहे. पुढचं, टू विच डायरेक्शन ऑन द टेबल इज द बॉय स्टँडिंग. विच डायरेक्शन द टेबल इज द बॉय स्टँडिंग. तो मुलगा कोणत्या डायरेक्शनला आहे, टेबलच्या. लेफ्ट आहे, अबव आहे, राईट आहे का, बिलो आहे, राईटला आहे. कोणता आहे तो, उजवीकडे आहे की नाही, या बाजूला, राईट. ठीक आहे.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते होतं. त्यानंतर याचं वेस्ट, याचं सेकंड, बरोबर, राईट. पुढे, टू विच डायरेक्शन इज द रोड इन द पिक्चर गोईंग? रस्त्यातला कोणत्या डायरेक्शन मध्ये रोड जात आहे? कोणत्या डायरेक्शन मध्ये जातोय रोड? अप. कोणत्या डायरेक्शन मध्ये? अप. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर 3. पुढे, चूज द करेक्ट डायरेक्शन ऑफ द टेम्पल. चित्र नीट बघायला शिका. चूज द करेक्ट डायरेक्शन ऑफ द टेम्पल. हा ढग आहे, हे घर आहे, हे ट्री आहे आणि हे टेम्पल आहे. टेम्पल म्हणजे मंदिर, स्पेलिंग लिहून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ झूम करून बघा, चित्र झूम करून बघा. मग आता हे टेम्पल कोणत्या बाजूला आहे? खालच्या बाजूला. खाली म्हणजे साऊथ. कोणती बाजू? साऊथ. ओके, कारण ही झाली नॉर्थ, ही यस, ही ईस्ट, ही वेस्ट. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. आता हे चित्र दिलंय तुम्हाला, यावरती तुम्ही स्क्रीन झूम करून बघून उत्तर शोधू शकता. चंद्रपूर इज टू द डॅश डॅश ऑफ गडचिरोली. बघा बरं, थोडं चित्र जरा पुसट आहे, काय हरकत नाही, मी उत्तर सांगतो. ठीक आहे, मग आता बघा, चंद्रपूर गडचिरोलीच्या कुठे आहे? गडचिरोली आपण थोडं वरती घेऊ. ओके, चला मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. चंद्रपूर हे गडचिरोलीच्या वेस्ट साइडला आहे. वेस्ट, वेस्ट म्हणजे इकडच्या साइडला. ठीक आहे, हे बघा इथे दिसतंय चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, हे दिसतंय ना, हे वेस्टला आहे. हा सगळा गडचिरोली डिस्ट्रिक्टचा मॅप आहे, याच्या वेस्टला आहे. ठीक आहे, पुढे छत्तीसगड इज टू द डॅश डॅश ऑफ गडचिरोली. छत्तीसगड कुठे आहे हो? गडचिरोलीच्या छत्तीसगड कुठे आहे? बघा बरं, हे कोणतं आहे? हे छत्तीसगड आहे. हे सगळं छत्तीसगड आहे. मग हे ही बाजू छत्तीसगडची. मग कोणत्या बाजूला झाली? पूर्व बाजू. कोणत्या बाजूला झाली? ईस्ट. ही इकडची बाजू कोणती? पूर्व. ठीक आहे, नकाशा थोडा मोठा करून बघता येईल. त्यानंतर भंडारा इज टू द डॅश डॅश ऑफ गडचिरोली. भंडारा कुठल्या दिशेला आहे? भंडारा कुठे आहे? भंडारा कुठे आहे बघा बरं, गडचिरोलीच्या भंडारा डिस्ट्रिक्ट. ओके, कोणत्या दिशेला आहे? सापडते का उत्तर? भंडारा इज नॉर्थ. हे इकडं गोंदिया आणि भंडारा हे इथं नॉर्थला आहे. ठीक आहे, भंडारा इज इन द नॉर्थ. देर आर टोटल हाऊ मेनी तालुकाज इन गडचिरोली. टोटल तालुके जर मोजाल तर 12 आहेत. आले लक्षात? आज आपण काय केलंय याला एकदा क्लिअर करून घेऊ. डायरेक्शन्स आणि सब डायरेक्शन समजून घेतल्या. डायरेक्शन्स आणि सब डायरेक्शन समजून घेतल्या, त्यावरचे प्रश्न बघितले. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना कळवा. ठीक आहे, चला थांबतोय. गुड डे, बाय.